टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम आणि हरिनामाच्या जयघोषात सटाणा ते श्री क्षेत्र मुंजवाड या मार्गावर आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। गेल्या 14 वर्षापासून अखंड सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या श्रद्धेने जपण्यात आली। विशेष म्हणजे यावर्षी दिंडीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला। पहाटे 6 वाजता मुंजवाड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बागलांचे प्रांताधिकारी महेश शेलार व सौ योगिता शेलार तसेच वारकरी शेतकरी दाम्पत्य दौलत जाधव व लीलावती जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। ग्रामोपाध्याय गजानन जोशी व संदीप चंद्रात्रे यांच्या मंत्रोच्चाराने महाआरती संपन्न झाली। यानंतर सटाणा येथील देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरापासून पायी दिंडीचे प्रस्थान झाले। शेतकरी नेते रामचंद्र बापू पाटील यांनी दिंडीला झेंडा दाखवून शुभारंभ केला। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड, उद्योजक पराग सूर्यवंशी, बाजार समितीचे उपसभापती हरी अण्णा जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, ज्येष्ठ नेते किशोर कदम, प्रभाकर रौंदळ, नगराध्यक्ष हर्षदा पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश खैरनार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। वारकरी, माळकरी, टाळकरी, शाळकरी, शेतकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले। शहरातील सराफ लेन, शिवतीर्थ बसस्थानक व न्यायालय मार्गे दिंडी मुंजवाडीकडे रवाना झाली। मार्गात विविध सामाजिक संस्थांनी पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले, तर भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी, चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। दिंडीच्या अग्रभागी वारकरी वेशातील शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। महिलांनी डोक्यावर तुळशीचे कलश घेऊन विठ्ठल भक्तीच्या गजरात फेर धरले, तर अनेक महिला फुगडी खेळत भक्तिरसात तल्लीन झाल्या। दिंडीतील महिलांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येतील सहभाग हा यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला। यंदाच्या दिंडीत अशा अनेक भाविकांनी सहभाग नोंदविला ज्यांना पंढरपूरला प्रत्यक्ष जाता आले नाही किंवा जे यंदा वारी करून परतले होते। विठ्ठल भेटीची ओढ मनात ठेवून त्यांनी स्थानिक दिंडीत सहभागी होत भक्तीचा आनंद लुटला। त्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। दिंडीतील रथावर विठ्ठल रुक्मिणीची जिवंत देखावा साकारण्यात आला होता। मार्गात सुवासिनींनी रथाचे औक्षण व पूजन केले। आरम नदीवरील मार्गावरून दिंडी जात असताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांसाठी मोठी गर्दी केली होती। मुंजवाड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे जल्लोषात स्वागत केले। मंदिरात अभंग, आरती व पसायदानाने वातावरण भक्तिमय झाले। दरम्यान निरपूर येथील त्रिगुणेश्वर, भोलेश्वर व श्रीराम मंदिरातील भाविकांची पायी दिंडीही सटाणा येथे देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात येऊन सायंकाळी मुंजवाडकडे प्रस्थान करून तेथे विठू माऊलींच्या मंदिरात दर्शन घेऊन रिंगण सोहळा पार पडल्यानंतर दिंडीची सांगता झाली। दिंडीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व मुंजवाड ग्रामस्थांच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले होते। समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि युवकांनी उत्कृष्ट नियोजन करून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। I